नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. माझी लाडकी बहीण ही योजना सर्व महिला भगिनींना माहिती आहे, पण आज आपण एका नवीन योजनेची माहिती घेणार आहोत आणि त्या योजनेचं नाव आहे माझी कन्या भाग्यश्री. सर्व माता भगिनींसाठी, मायमाऊलींसाठी, त्यांच्या मुलींकरिता ही एक अत्यंत चांगली अशी महाराष्ट्र शासनाची योजना आहे. या योजनेमध्ये कागदपत्र काय लागणार आहेत, योजनेचं उद्दिष्ट काय आहे, योजनेचा लाभ कसा मिळणार आहे, कुणाला मिळणार आहे, त्याच्यासाठी आवश्यक काय कागदपत्र आहेत, या सर्व गोष्टी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण अद्यापपर्यंत जर व्हिडिओला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया व्हिडिओला सबस्क्राईब करा, जेणेकरून या विविध शासकीय योजनांची तसंच इतर अत्यावश्यक माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आम्हाला पोहोचवता येईल. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, कमेंटसुद्धा करा. तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तर चला बघूया, माझी कन्या भाग्यश्री ही 1 ऑगस्ट 2017 अंमलात आलेली एक खूप चांगली योजना. या योजनेमध्ये 1 ऑगस्ट 2017 नंतर ज्या परिवारामध्ये किंवा ज्या कुटुंबामध्ये मुलगी जन्माला आलेली असेल तर त्या मुलीला शासन 50,000 रुपयाची ठेव त्या मुलीच्या नावाने बँकेमध्ये ठेव. जर समजा 1 ऑगस्ट 2017 नंतर 2 मुली जन्मलेल्या असतील तर दोघींच्या नावावर 25,000 रुपये शासन बँकेमध्ये ठेवणार आहे. आता याचा लाभ कसा मिळतो तर 25,000 किंवा एका मुलीच्या नावावर 50,000 ज्या वेळेला ठेवले जातील, 6 वर्षे ही रक्कम त्या मुलीच्या नावावर ठेवली जाते आणि 6 वर्षांनी या रकमेचं जे काही व्याज मिळतं ते त्यावेळेला काढता येईल. आणखी 6 वर्षे ठेवल्यानंतर 12 वर्षांनी देखील पुढच्या 6 वर्षाचं व्याज त्या मुलीच्या शिक्षणासाठी म्हणा किंवा पालकांना मिळू शकतं. आणि मुलगी जेव्हा 18 वर्षांची होईल त्यावेळेला पूर्ण मुद्दल आणि त्याचं व्याज या दोन्ही गोष्टी तुम्हाला काढता येतात. तर याच्यासाठी पात्रता काय आहे ते आपण बघूया. तर याच्यासाठी पात्रता अशी आहे की तुमचं वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्याकडं रेशन कार्ड असणं आवश्यक आहे, आधार कार्ड असणं आवश्यक आहे आणि ही जी योजना आहे ही बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत चालवली जाते, त्यामुळं महाराष्ट्र बँकेमध्ये तुमचं खातं असायला पाहिजे. आता ही कागदपत्र ज्या वेळेला तुमच्याकडे असतील त्यावेळेला आणखी एक महत्त्वाचं कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि ते कागदपत्र म्हणजे तुमचं कुटुंब शस्त्रक्रिया केल्याचं प्रमाणपत्र. तुमच्या कुटुंब शस्त्रक्रियेच्या प्रमाणपत्राला त्याच्यासोबत जोडायचं आहे आणि एक अर्ज तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्यायचा आहे माझी कन्या भाग्यश्रीचा. तो अर्ज भरायचा आहे आणि पंचायत समिती, नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल तर तिथे जे महिला बाल विकास अधिकारी आहेत त्यांच्याकडे तो जमा करायचा आहे. किंवा तुमच्याकडं हेही उपलब्ध नसेल तर जसा आपण माझी लाडकी बहीणचा फॉर्म अंगणवाडी सेविकांकडे दिलेला आहे अगदी त्याच प्रकारे हा फॉर्म सुद्धा त्यांच्याकडेच तुम्हाला द्यायचा आहे. मात्र याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 ऑगस्ट 2017 पूर्वी जर तुम्हाला मुलगी झालेली असेल किंवा मुलगा झालेला असेल तर त्या मुलीला किंवा त्या मुलाला हा लाभ मिळणार नाही. आणि 1 ऑगस्ट 2017 नंतर जर तुम्हाला 2 मुली असतील तर दोन्ही मुलीला लाभ मिळेल, परंतु जर तिसरी मुलगी झाली किंवा तिसरा मुलगा झाला तरीही या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. तुमच्यासाठी ही योजना बंद केली जाईल. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की 1 ऑगस्ट 2017 नंतर जन्मलेल्या 1 ते 2 मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता शासनाचा उद्देश काय आहे ही योजना राबवण्यामागे ते पण आपण बघूया. तर मुलींचा जन्मदर वाढवणं,
मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य देणं, मुलींना आत्मनिर्भर बनवणं, स्वावलंबी बनवणं आणि स्वतःच्या पायावरती उभा करणं हे शासनाचं मुख्य उद्दिष्ट आहे। तर या उद्दिष्टाला आपण सर्वजणांनी पाठबळ देण्यासाठी ह्या योजनेचा नक्की फायदा घ्या। जे आर्थिक दुर्बल मागासलेल्या घटकातील महिला आहेत त्यांच्यासाठी ही योजना म्हणजे अक्षरशः एक वरदान आहे। कारण ज्या पालकांना किंवा ज्या महिलांना आपल्या मुलींच्या शिक्षणाचा खर्च झेपत नाही किंवा शिक्षणाचा खर्च इच्छा असूनही करता येत नाही, ते ह्या योजनेद्वारे जे रक्कम मिळणार आहे त्या रकमेतून ह्या मुलींच्या शिक्षणाचा पालनपोषणाचा खर्च निश्चितपणे करू शकतात। तर आजची ही योजना तुम्हाला कशी वाटली? या योजनेमध्ये तुम्हाला आणखी काही माहिती हवी आहे का? काही डाऊट्स आहेत का? नक्की आम्हाला विचारा, कमेंट्स करा। तुमच्या कमेंट्सला आम्ही यथावकाश आमच्यातर्फे किंवा तज्ज्ञ व्यक्तींमार्फत नक्की लवकरात लवकर उत्तर देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ सर्वांना शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।